या तलावाच्या काठी उभारून तलाव व मंदिर परिसर निहाळताना इतकं नेत्रसुख भेटतं, काय सांगू तुम्हाला. आणि असं वाटतं की हे इथं ना तासनतास थांबून ना पाहतच राहावं, इथून अजिबात हलू नये. तर उंच उंच नारळाची झाडी, वरती निळशार आकाश आणि मंदिराच्या तिन्ही साईडनी निळशार तलावाचं पाणी. हे पाहून तुम्हाला वाटेल आपण कोकणात आलोय की काय, परंतु नाही, हे पुण्यातलंच कोकण आहे पहा. तर ही जागा ना अपार मनशांतीचा अनुभव देते. निसर्गात जर काही आनंदाचे निवांत क्षण घालवायचे असतील तर ना ही एक उत्तम जागा आहे. आणि आता नुकताच पावसाळा पार पडलेला आहे, त्याच्यामुळे तर हे ठिकाण जास्तच आल्हाददायक आणि सुंदर दिसत होतं पहा. तर प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण यांनी त्रेतायुगामध्ये काही वेळ ज्या ठिकाणी घालवलेला आहे ते ठिकाण म्हणजे रामदरा. तर रामदराविषयी आज आपण सविस्तर माहिती या लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे आजचा लॉग तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. इथे ना 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगची पण उत्तम सोय केलेली आहे. आणि इथे आल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर इथे ना वडापाव, मिसळ यासारखे स्नॅक्स पण मिळतात, उसाचा रस पण मिळतो. तर आम्हाला यायला पण इथे 2 वाजले होते, उशीर झाला होता. तर आम्ही ही पोटपूजा केलेली आहे आणि निघालो पहा मंदिराच्या दिशेने. तर हे मंदिर ना हिरव्यागार गर्द अशा झाडीमध्ये वसलेलं आहे, त्याच्यामुळे ना जवळ जाईपर्यंत मंदिर अजिबात दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर नेमकं आहे कुठे, तर हडपसरपासून 30 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मंदिर. तर पुणे सोलापूर रोडवर लोणी काळभोर हे गाव आहे आणि लोणी गावाच्या बाहेर 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे पहा. तर इथे ना आल्यावर जाणवलं की पक्ष्यांचा चिवचिवाट, अपार शांतता, सुंदर असा निसर्ग सहवास इथे ना आपल्याला लाभतो. तर इथे येऊन ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंदिराची वेळ आहे सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि तुम्ही जर पुण्याच्या आसपास राहत असाल तर विकेंडसाठी तुमच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे पहा. तर हे ठिकाण ना लोणी काळभोर गावाच्या ना दक्षिणेला एका सह्याद्री रांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे सह्याद्री म्हणजे दुसरा स्वर्गच पहा. आणि सह्याद्री म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची असंख्य मोठी झाडे आहेत आणि पुणे वन विभागाने ना जागोजागी बसण्याची उत्तम सोय केलेली आहे. त्यामुळे इथे ना आपण फॅमिलीसोबत किंवा आपल्या फ्रेंडसोबत वनभोजनाचा आनंद पण इथे आपण येऊन घेऊ शकतो पहा. त्यानंतर पुढे श्री गणेशाचं छोटंसं मंदिर लागतं आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण पायऱ्या उतरत उतरत हे पहा पोचतो आपण मंदिराचा जो आहे सभामंडप. आणि त्या सभामंडपामध्ये आत पोहोचल्यानंतर आपल्याला पहा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत गोरा कुंभार यासारख्या अजून बऱ्याच संतांची आपल्याला अशी भिंतीवरती ना शिल्पे पाहायला मिळतात. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि तिथून पुढे चालत चालत आल्यानंतर आपल्याला खूप मोठा नंदी आणि शंकर पार्वतीची खूप आकर्षक अशी मूर्ती पाहायला मिळते. आणि त्याच्या एकदम अपोजिटच हा पहा मंदिराचा मुख्य गाभारा लागतो. तर मंदिर खूप छान, सुंदर, प्रशस्त आणि आकर्षक आहे. तर मुलांना खूप भारी वाटत होतं. मुले इकडून इकडे छान स्वच्छंदीपणे फिरत होते. चला तर फ्रेंड्स, या मंदिराची खासियत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर दत्त जयंती खूपच जवळ आलेली आहे. तर दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, दहीहंडी यासारखे उत्सव ना या मंदिरामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरे होतात पहा. आणि अजून एक म्हणजे इथे ना आपल्याला एकाच मंदिरामध्ये श्री दत्तगुरू आणि प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणि सोबत महादेवाची पिंड पण आहे. तर एवढ्या सगळ्या देवतांचं दर्शन होतं आपल्याला. आणि मूर्ती तर इतक्या सुबक आणि आकर्षक आहेत, असं वाटतं की पाहतच राहावं त्यांच्याकडे. साधारण 1950 ते 54 या काळात फक्त इथे ओढा व रामाच्या पादुका होत्या असे इथले जाणकार सांगतात. आणि पुढे इथले महंत धोंडेबाबा यांनी या पूर्ण
मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। कष्ट करून त्यांनी ना मंदिराचा कायापालटच करून टाकला आणि पुढे पुढे वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि सुंदर असा परिसर तयार झालेला आहे। आणि मुख्य मंदिरात पहा, सोबतच रामायण आणि महाभारतातील काही दृश्य जे आहे ते चित्रित केलेले आहेत आणि यांचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप भारी वाटतं पाहायला। डोळ्यांना हे पाहून ना छान थंडावा भेटतो। खूप छान 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 असे दृश्य पाहायला भेटतात। फ्रेंड्स, तर आपण जिथून कमानीतून आत एंट्री केली तर मंदिरातून बाहेरचा सीन हे पहा, एकच नंबर दिसत आहे आणि हे सर्व डोळ्यात साठवून ठेवावं असं काही आहे सगळं। तर मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं होतं की भिंतीवरती ना संताची आणि देवी देवतांची हे पहा अशी शिल्पे आहेत। तर खूप छान आकर्षक विष्णूंचं हे शिल्प आहे। अशी बरीच आहेत पहा, अजून तुम्ही पुढे पाहू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये।